अनस्किल्ड आहे अशा लोकांना 24,000 कंपनी मिनिमम वेजेस जोरात सांगा तुम्ही तुम्ही सगळं क्लिअर ऐका त्यांनी मिनिमम वेजेस आहे स्किल प्रमाणे 24,000 दरम्यान आणि अनस्किल जे आहे 22,000. ऐकू आला तुम्हाला आवाज? जवळ स्पीकर नाही मोठ्याने बोला. मोठ्याने सांगा. नाही स्पीकर जवळ आहे त्यांचा आवाज कमी आहे. मिनिमम वेजेस प्रमाणे साधारण 24,000 स्किल लेबरला येतो आणि अनस्किलला 22,000 महिन्याचा पगार. त्यात सगळे तुमचे इनडायरेक्ट डायरेक्ट जे आहेत PF ग्रॅच्युटी वगैरे जे काही MLW PSIC जे काही पेमेंट असतं हे सगळे इन्क्लुडेड आहे. एवढा पगार कामगारांना मिळाला पाहिजे. हा म्हणजे हे जे PF आणि हे कट करून जे येतील ते मिळालं पाहिजे. PF किती 900 रुपये कट करतात ते. हा 900 रुपये कंपनीकडनं 980 कंपनी 1800 कंपनी वेगळी 900 देते. म्हणजे कॉन्ट्रॅक्टचं कमिशन वेगळं ना. हा ते कॉन्ट्रॅक्टचे सर्व्हिस चार्जेस असतात. कॉन्ट्रॅक्टरला 50,000 कमिशन देते. तालुक्याच्या नेते मंडळीला काही रुपये घ्यायचा सुरेश कदम 10 रुपये तालुक्यातल्या नेत्यांना दिलेत. कामगारांचे खाऊ नका यांनी 10 रुपये वर्गणी दिलेले आहे. तर आता विषय असा आहे की 24,000 आणि 22,000 रुपये PF वेगळा देते आणि कंपनीच्या ह्याला कंपनीचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला सर्व्हिस चार्ज ह्यातनं तिने कापायचा नाही. सर्व्हिस चार्ज 24,000च्या वरती आहे. बरोबर आहे? तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं, पत्रकारांच्या लक्षात आलं, कंपनीच्या लक्षात आलं. आता आमचं साहेब तुम्हाला निवेदन एवढंच आहे की तुम्ही कॉपरेट करा आणि हा पगार कामगारांना मिळाला पाहिजे. मिळाला का पाहिजे तुमचं सांगा. मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे? जे आहे कायद्याप्रमाणे ते सगळे मिळाले. ज्यांनी दिला नाही आता इथं बरेच 13,000 रुपयेवाले त्यांचं काय करणार आहे तुम्ही? 9,000 वाले पण 9,000 वाले पण आहे. त्यांच्या अकाउंटला येत नाही. त्यांच्या अकाउंटला आले पाहिजे पैसे. ते कंपनीचा जो पगार आहे ना तो त्यांच्याच अकाउंटला आला पाहिजे. त्याच्या खात्यावर मिळाला पाहिजे. एक मिनिट